नमस्कार दर्शको, संडे मार्केटसाठी आता चंद्रपुरातील गंजवाडची जागा दर रविवारी 1 दिवसाकरिता देण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेच्या आमसभेत घेण्यात आला होता. पण मात्र आता गंजवाडवासियांनी त्याचा आता विरोध दर्शवलाय. या संदर्भात आयुक्तांना यासंबंधी निवेदन देऊन गंजवाडची जागा संडे मार्केटसाठी न देण्यासंबंधी तीव्र विरोध दर्शवला आहे. कारण दर्शको, गंजवाड इथं आठवड्याचे 6 दिवस मार्केटमुळे या भागात खूप वर्दळ असते. फक्त रविवार हाच दिवस असा असतो की तिथे मार्केट भरत नसल्यामुळे वर्दळ नसते आणि तिथल्या मुलांना खेळण्याकरिता व नागरिकांना मन मोकळ करण्याकरिता फिरण्याकरिता फक्त रविवारचाच दिवस मिळत असतो. पण आता महानगरपालिकेनं संडे मार्केटला रविवारच्या दिवशी मार्केटसाठी अनुमती देऊन गंजवाडवासियांना नाहक त्रास देण्याचा हा कट रचलाय, असं गंजवाडवासियांचं मत आहे. यापूर्वी संडे मार्केट हा गांधी चौक मुख्य मार्गावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा ते बिनबा गेट पासून LTV हायस्कूल पर्यंत भरत होता व हा संडे मार्केट खूप फेमस होता. 300 व्यावसायिकांना या माध्यमातून रोजगाराचं साधन उपलब्ध झालं होतं. ते व्यावसायिक आपले दुकान आणि टॉल्स टाकून आपल्या घराचा उदरनिर्वाह करत होते. पण गांधी चौकातील काही व्यावसायिकांना संडे मार्केटची उपस्थिती खटकली व त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठापर्यंत या संदर्भात विरोध दर्शवत संडे मार्केटबाबत याचिका दाखल केली व न्यायालयाचा निकाल देखील संडे मार्केटच्या विरोधातच निघाला. यामुळे 300 व्यावसायिकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्याकरिता पुढाकार घेत रिपब्लिकन हॉकर्स सेनेच्या वतीनं तथागत पेटकर यांनी बेमुदत आमरण उपोषण पुकारलं होतं. 9 दिवस आमरण उपोषण पुकारल्यानंतर चंद्रपूर महानगरपालिकेनं संडे मार्केटकरिता व्यावसायिकांना जागा उपलब्ध करून देण्याची त्यांची मागणी महानगरपालिकेनं मान्य करीत आता पुन्हा काही दिवसांपूर्वी संडे मार्केटसाठी गंजवाडची जागा उपलब्ध करून दिली होती. पण संडे मार्केट स्थलांतरित होण्यापूर्वीच गंजवाडच्या नागरिकांनी याचा पुरजोर विरोध करत चंद्रपूरचे माननीय जिल्हाधिकारी साहेब व महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या विरोधात निवेदन दिलं. निवेदन देताना नगरसेवक संजय कंचलवार, माजी नगरसेवक प्रभाकर पवार, अॅडव्होकेट अभय पारचोर, राजीव नंदुरवार, सादिक हुसेन आणि सोबत इतर स्थानिक नागरिक व मान्यवरांची उपस्थिती होती. दर्शको, संडे मार्केट जर गंजवाडमध्ये स्थलांतरित झाला तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा तिथल्या रहिवाशांनी दिला आहे. गंजवाड रहिवाशी अॅडव्होकेट अभय पारचोर यांनी आपली प्रतिक्रिया देताना आमचे प्रतिनिधी राहुल नागपल्लीवार यांच्याशी बोलताना सांगितलं. गंजवाडामध्ये संडे मार्केट भरवण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतलेला आहे असं आम्हाला कळल्यामुळे हा निर्णय घेताना महानगरपालिकेने स्थानिक निवासियांना कुठलाही विश्वासात न घेता हा झालेला ठराव आणि त्याच्याबद्दल निर्णय याकरता आम्ही विरोध करण्याकरता आज माननीय आयुक्त तसेच माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर आणि माननीय पोलीस अधीक्षक यांना आम्ही आमचा निषेध जाहीर केलेला आहे आणि तसा आक्षेप आणि तक्रार दिलेली आहे. सोमवार ते शनिवार सतत होणाऱ्या धान्य बाजार आणि भाजी बाजाराच्या वर्दळीमुळे जर पुन्हा हा एक मिनार आमचा हक्काचा रविवार, या हक्काच्या रविवारी शांततेमधल्या रविवारी जर पुन्हा संडे मार्केट स्थापित झालं तर आमच्या स्थानिक रहिवाशांना फार त्रास सहन करावा लागणार आहे. स्थानिक रहिवाशीच नव्हे तर व्यापारी वर्ग, सब्जी मार्केटमधील व्यापारी आणि त्या गंजवाडातील राहणाऱ्या असणाऱ्या डॉक्टर्स आणि तिथल्या पेशंट्सला सुद्धा याचा फार त्रास होईल. म्हणून हा होणारा संभवणारा त्रास बघता आम्ही यांचा संपूर्ण समस्त नागरिक रहिवाशी विरोध करत आहोत. धन्यवाद. संडे मार्केटतर्फे लढा देणारे रिपब्लिकन हॉकर्स सेनेचे तथागत पेटकर यांनी सुद्धा स्थानिक नागरिकांना त्रास होऊ नये व संडे मार्केटसाठी रघुवंशी कॉम्प्लेक्सचा रोड किंवा सराई मार्केटची जागा महानगरपालिकेनं संडे मार्केटच्या व्यावसायिकांना उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करत आपली प्रतिक्रिया आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली. टाइम्स ऑफ विदर्भसाठी राहुल नागपल्लीवार, प्रतिनिधी चंद्रपूर. संडे मार्केट करिता मागील 4 महिन्या अगोदरचे आमरण उपोषणचे आंदोलन झालं तर रिपब्लिकन हॉकर्स सेनेच्या वतीनं आता 4 महिन्यानंतर महानगरपालिकेने गंजवाड ही जागा संडे मार्केटसाठी जाहीर केली. परंतु त्या गंजवाडातील नागरिकांनी या संडे मार्केटकरिता विरोध केला. त्यांचे पण वाजवी आहे, कारण 6 दिवस ते आठवड्यातून तिथं मार्केट सब्जी मार्केट असल्यामुळं त्यांना त्रास सहन करावा लागतो ना. परत संडे मार्केट रविवारी तिथं गेल्यास परत त्यांना त्याच पद्धतीने म्हणजे आठवडाभर त्यांना तिथं त्रास सहन करावा लागेल. त्याच्यामुळे त्यांचा विरोध बरोबर आहे. परंतु महानगरपालिकेनं हे जागा देत असताना त्यांना एक तर त्या एरियातील लोकांना विश्वासात घ्यायला पाहिलं होतं आणि आम्हाला पण सुद्धा रिपब्लिकन हॉकर सेनेच्या कार्यकर्त्यांना. परंतु महानगरपालिकेने तसं काही न करता त्यांनी म्हणजे हा निर्णय जो आहे गंजवाडामधला संडे मार्केटकरिता त्यांनी थोपवून दिला लोकांच्या माथी. तर यापुढं म्हणजे आम्ही पण त्या जागेला आता लोकांचा विरोध असल्यामुळे आम्ही पण तिथं काही जाणार नाही. परंतु महानगरपालिकेनं लवकरात लवकर
संडे मार्केटकरिता जागा जाहीर करावी.